नमस्कार, मी राजेंद्र कावळे 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। काल दिनांक 30/1/2025 रोजी 2:30 सुमारास मौजे कामशेत तालुका मावळ जिल्हा पुणे या गावच्या हद्दीतील सुभाष रतनचंद गदिया राहणार कामशेत तालुका मावळ जिल्हा पुणे यांच्या इमारतीच्या एका खोलीमध्ये पेट्रोल व रॉकेल सदृश्य ज्वलनशील द्रव्य पदार्थ अवैधरित्या साठा करून ठेवला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांना मिळाली। या गोपनीय बातमीच्या आधारावरती त्यांनी गदिया कॉम्प्लेक्स या ठिकाणी छापेमारी केली असता त्या ठिकाणी अंदाजे 700 ते 750 लिटर पेट्रोल व 100 ते 125 लिटर रॉकेल सदृश्य पदार्थ आढळून आला। वरील वर्णनाचा माल जप्त करण्यात आलेला असून याची एकूण किंमत 80,300 रुपये असल्याचे सांगितले जाते। सदरची कारवाई माननीय पंकज देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे सह पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय शेंडगे सह पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस अंमलदार समीर करे, पोलीस कॉन्स्टेबल मारकड, पोलीस कॉन्स्टेबल माळवे, पोलीस कॉन्स्टेबल गारकोटे, पोलीस कॉन्स्टेबल ठाकूर, चालक पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र राऊळ तसेच तहसीलदार कार्यालय वडगाव मावळ पोलीस पुरवठा निरीक्षक अधिकारी श्री तुषार तुकाराम तनपुरे व पुरवठा निरीक्षक संदीप प्रकाश तनपुरे यांनी ही कारवाई केली।